नमस्कार. श्री शिवमहापुराण विद्येश्वर संहिता अध्याय क्रमांक 13 सुरू करण्यापूर्वी आपल्याला सांगते की अध्याय 13वा हा देखील मोठा असल्यामुळे याचं देखील मी 2 भागात वाचन करणार आहे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. सदाचार, संध्यावंदन, प्रणवजप, गायत्री जप, दान, न्यायोचित धनोपार्जन व अग्निहोत्र यांचे महत्व आणि महात्म्य. श्री गणेशाय नमः. ऋषीजन सुतांना म्हणाले, महात्मन, आता आम्हाला सदाचाराविषयी काही सांगा. तसंच कोणती सत्कर्मे केल्याने स्वर्गादी पुण्यलोक आणि कोणती दुष्कर्मे केल्याने भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात त्याविषयीची सविस्तर माहिती सांगण्याची कृपा करा. सूत म्हणाले, मुनिजन हो, सदाचाराचे पालन करणाऱ्या विद्वान ब्राह्मणालाच स्वतःला ब्राह्मण म्हणवण्याचा अधिकार आहे. जो वेदांनी सांगितलेल्या आचारांचे पालन करतो, वेदांचा अभ्यास करतो, त्याला विप्र म्हणतात. जो सदाचार संपन्न आहे, जो वेदोपदिष्ट धर्माचे निष्ठेने आचरण करतो आणि जो विद्यावंत आहे, त्या ब्राह्मणाला द्विज म्हणतात. ज्याला फारसे वेदाध्ययन झालेले नाही, जो वेदोक्त धर्माचे थोडे बहुत पालन करतो आणि जो पुरोहित, मंत्री अशा पदांवर राहून राजाची सेवा करतो, त्या ब्राह्मणाला क्षत्रिय ब्राह्मण म्हणतात. जो ब्राह्मण कृषी किंवा वाणिज्य कर्मे करतो, तसेच थोडेफार ब्राह्मणोचित आचरणही करतो, त्याला वैश्य ब्राह्मण म्हणतात. जो ब्राह्मण स्वतःच शेत नांगरतो, त्याला क्षुद्र ब्राह्मण म्हणतात. जो ब्राह्मण दुसऱ्यांचे दोष पाहतो, परद्रोह करतो, त्याला चांडाळ ब्राह्मण म्हणतात. जो क्षत्रिय पृथ्वीचे अर्थात आपल्या राज्याचे पालन व रक्षण करतो, त्याला राजा म्हणतात. राजपदावर नसलेल्या पण देशाचे संरक्षण करणाऱ्या लोकांना क्षत्रिय म्हणतात. जो धान्यादी वस्तूंची खरेदी विक्री करून नफा मिळवतो, त्याला वैश्य म्हणतात. जो रत्ने, माणके व मोती विकतो, त्याला वाणिक म्हणतात. जो मनुष्य ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3ही वर्णांची सेवा करतो, त्याला शूद्र म्हणतात. जो शूद्र स्वतः नांगर धरतो, त्याला वृषल म्हणतात. जे क्षुद्र सेवा आणि शेती सोडून अन्य व्यवसाय करतात, त्याला दस्यू म्हणतात. आता मी तुम्हाला मनुष्यांनी स्वहितार्थ काय करावे ते सांगतो. चतुर्वर्णातील सर्व लोकांनी ब्राह्ममुहूर्तावर उठावे. पूर्वाभिमुख बसून आपल्या इष्टदेवतांचे स्मरण करावे. आपल्या धर्माचे अर्थात कर्तव्यांचे चिंतन करावे. त्यानंतर अर्थाचा विचार करावा. ते द्रव्य मिळवण्यासाठी काय काय करावे लागणार आहे, त्यासाठी कुठे जावे लागणार आहे, यामध्ये आपल्याला किती कष्ट पडणार आहेत, त्यामधून किती उत्पन्न होईल व किती खर्च होईल, या सर्व गोष्टींवर नीट विचार करावा. रात्रीच्या शेवटच्या प्रहराला उषक काल म्हणतात. त्या अंतिम प्रहराच्या अर्ध्या किंवा मध्यभागाला संधी म्हणतात. ब्राह्मणाने लवकर उठून या संधिकालीच मलमूत्र विसर्जन करावे. शरीराला वस्त्राने आच्छादून घराबाहेर पडावे. जलाशय, देवालय, लोकांचा वावर असलेली स्थाने यांच्यापासून दूर एकांतात जाऊन उत्तराभिमुख बसून प्रातर्विधी उरकावेत. उत्तरावर्ती बसणे शक्य नसेल तर अन्य दिशांना तोंड करून बसावे. उठल्यावर मलाकडे पाहू नये. जलाशयातून बाहेर काढलेल्या पाण्यानेच गुदा व लिंग शुद्धी करावी. गुदास्थानी 3, 5 किंवा 7 वेळा माती लावून ते पाण्याने धुवावे. लिंगाला थोडीशी माती लावून ते धुवून शुद्ध करावे. त्यानंतर अन्यत्र जाऊन हातपाय धुवावेत. 8 वेळा खळखळून चूळ भरावी. दंतधावनासाठी
कडुनिंबादी वृक्षांची कोवळी फांदी घ्यावी. तिने दात घासताना तर्जनीचा वापर करू नये. त्यानंतर जलदेवतांना नमस्कार करावा. मुखाने मंत्रोच्चार करीत जलाशयात स्नान करावे. गळ्या एवढ्या किंवा कमरे इतक्या पाण्यात उभे राहून डुबकी मारावी. खोल पाण्यात उभे राहणे शक्य नसेल तर गुडघा एवढ्या पाण्यात उभे राहून अंगावर पाणी घ्यावे. जाणत्या मनुष्याने मंत्रोक्त स्नान करून त्याच तीर्थातील जलाने देवादिकांना स्नानांग तर्पणही करावे. त्यानंतर धूत वस्त्र नेसावे. उत्तरीय धारण करावे. अंगावरून काढलेली आधीची ओली वस्त्रे विस्तृत जलाशयावर कधीही धुवू नयेत. ती एखाद्या विहिरीवर, कुंडावर किंवा घरी नेऊन धुवावी. ती चांगली पिळावी. वस्त्रे पिळताना जे पाणी खाली पडते ते एका विशिष्ट श्रेणीच्या पितरांच्या तृप्तीसाठी असते. त्यानंतर जाबाली उपनिषदातील ओम अग्निरीती या मंत्राचा उच्चार करून भस्म अभिमंत्रित करावे. त्या भस्माने भाळावर त्रिपुंड काढावा. या विधीचे पालन केले नाही किंवा तत्पूर्वी हातातील भस्म जलात पडले तर मनुष्याला नरक प्राप्ती होते. असो, मग पापांच्या शांतीसाठी आपोहिष्ठा या मंत्राने मस्तकावर पाणी शिंपडावे. यस्य क्षयाय या मंत्राचा उच्चार करून पायांवर जल शिंपडावे. यालाच संधिप्रोक्षण म्हणतात. आपोहिष्ठेती मंत्रामध्ये 3 ऋचा आहेत आणि प्रत्येक ऋचेमध्ये गायत्री छंदाचे 3 चरण आहेत. त्यातील पहिल्या ऋचेच्या 3 चरणांचा उच्चार करून अनुक्रमे चरण, मस्तक आणि हृदय यांच्यावर जल शिंपडावे. दुसऱ्या ऋचेच्या 3 चरणांचा उच्चार करून अनुक्रमे मस्तक, हृदय व चरण यांच्यावर जल शिंपडावे आणि तिसऱ्या ऋचेच्या 3 चरणांचा उच्चार करून अनुक्रमे हृदय, मस्तक आणि चरण यांच्यावर जल शिंपडावे. विद्वान पुरुष या स्नानालाच मंत्र स्नान म्हणतात. अपवित्र वस्तूंचा स्पर्श झाला असेल, आरोग्य चांगले नसेल, राजावर आणि राष्ट्रावर काही संकट आले असेल किंवा प्रवासात पुरेसे पाणी उपलब्ध नसेल तर मंत्रस्नान करावे. प्रातःकालीन संध्या उपासनेमध्ये गायत्री मंत्राचा जप करून ऊर्ध्व दिशेला सूर्यासाठी 3 वेळा अर्घ्य द्यावे. मध्यान्ह संध्यासमयी गायत्री मंत्राचा उच्चार करून सूर्याला 1 अर्घ्य द्यावे. सायंकाळची संध्या करताना पश्चिमाभिमुख बसावे. सूर्यासाठी पृथ्वीवरच अर्घ्य अर्पण करावे. प्रातःकाळी आणि मध्यान्ही ओंजळीमध्ये अर्धजल घेऊन अंगुलीच्या दिशेने सूर्यदेवासाठी अर्घ्य द्यावे. अंगुलीच्या छिद्रातून मावळतीकडे जाणाऱ्या सूर्याला पाहावे. सूर्यासाठी स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी. शुद्ध जलाने आचमन करावे. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी 2 घटिका आधी केलेली संध्या निष्फल असते, कारण तो सायन संध्येचा समय नाही. टीप आहे, 1 घटिका म्हणजे 24 मिनिटांचा काळ. संध्या ही वेळेवरच झाली पाहिजे अशी शास्त्राची आज्ञा आहे. संध्या उपासनेत एका दिवसांचा खंड पडला तर अन्य दिनी 3ही संध्यासमयी नित्य जपाव्यतिरिक्त गायत्रीचा 100 वेळा जप करून प्रायश्चित्त घ्यावे. संध्यादी नित्यकर्मामुळे 10 दिवसांचा खंड पडला तर 1,00,000 गायत्री जप करून प्रायश्चित्त घ्यावे. नित्यकर्मामध्ये 1 महिन्याचा खंड पडला तर संध्या उपासकांनी आपला उपनयन संस्कार पुन्हा करून घ्यावा. मोक्ष प्राप्तीसाठी ईश म्हणजे शंकर, गौरी, कार्तिकेय, विष्णू, ब्रह्मा, चंद्र, यम आणि अन्य देवता या सर्वांना एकरूप मानावे.
शुद्ध जलाने तर्पण करून त्यांना तृप्त करावे. हे तर्पण ब्रह्मार्पण करून आचमन करावे. उपासनेसाठी तीर्थाची उजवी बाजू किंवा उजवीकडील प्रशस्त मठ, मंत्रालय म्हणजेच वैदिक पाठशाला, देवालय, पवित्र स्थान, आपले घर किंवा कोणतेही नियत पवित्र स्थान योग्य होय. उपासना करताना योग्य आसनावर स्वस्थ चित्त बसावे. मन एकाग्र करावे. आपल्या इष्टदेवतांना व गुरुवर्यांना नमस्कार करावा. प्रथम प्रणवाचा आणि त्यानंतर गायत्रीचा जप करावा. प्रणवाच्या अ, उ, म या 3 अक्षरांनी जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्यच प्रतिपादित होते. म्हणून आपण करीत असलेली प्रणवाची उपासना ही जीवस्वरूप अशा आपल्याला शिवत्वाकडे नेणार आहे अशी दृढ श्रद्धा ठेवावी. तसेच प्रणवाचा जप करताना आपण त्रैलोक्याची सृष्टी करणारे ब्रह्मदेव, पालनपोषण करणारे विष्णू आणि संहार करणारे रुद्र या त्रिरूपातील परमात्म्याचीच आराधना करत आहोत अशी भावना ठेवावी. तो परमात्मा म्हणजेच ब्रह्मस्वरूप ओंकार आमचे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी यांना भक्ती मुक्तिदायक अशा धर्माच्या आचरणासाठीच नित्य प्रेरणा देवो असे चिंतन करावे. अशा प्रकारे अर्थानुसंधान ठेवून प्रणवाराधना करणारा मनुष्य ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो. असा जप करणे शक्य नसेल तर एकाग्रतेने नुसता मंत्र जप करावा. त्यानेही मोक्ष मिळतो. ब्राह्मणांनी गायत्री मंत्राचा प्रातः समयी 1000, मध्यान्ह समयी 100 आणि सायंकाळी 28 वेळा जप करावा. क्षत्रिय आणि वैश्यांनी तिन्ही संध्या समयी आपापल्या सामर्थ्यानुसार गायत्री जप करावा. अध्याय 13वा पूर्वार्ध समाप्त.